गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण रेल्वे स्थानक परिसरात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला रेल्वे यार्डात नेऊन लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी कल्याण JRP पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी सौरभ सोनावणे याला अटक केली आहे। रेल्वे स्थानकासारख्या गजबजलेल्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। पीडित 14 वर्षांची मुलगी आपल्या मामाला भेटण्यासाठी कल्याण येथे आली होती। अहिल्यानगरहून निघाल्यानंतर ती कल्याण बस स्थानकात उतरली। त्यानंतर तिला खोपोलीला आपल्या मामाकडे जायचं होतं, त्यामुळे ती कल्याण रेल्वे स्थानकात गेली। तिथे ती लोकलची वाट पाहत होती। हीच संधी साधत ओळख नसलेला आरोपी सौरभ सोनावणे तिथे आला। त्याने कोणतीही ओळख नसताना पीडित मुलीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला। मुलीने जेव्हा आपला मोबाईल परत मागितला तेव्हा मोबाईल पाहिजे असेल तर माझ्यासोबत पोलीस स्टेशनला चल अशी बतावणी त्याने केली। परगावातून आल्याने तीही घाबरली। पोलीस स्टेशनला जावं लागेल हे तिच्या लक्षात आलं, त्यामुळे ती त्याच्या सोबत जायला निघाली। मात्र आरोपी सौरभने तिला पोलीस स्टेशनला नेण्याऐवजी फसवणूक करून कल्याण रेल्वे यार्डात नेलं। त्यानंतर तिथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले। तो तिला तिथेच सोडून निघून गेला। हा भयानक प्रसंगातून सुटका करून घेत पीडित मुलगी कशीबशी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात पोहोचत आपबीती सांगितली। घटनेचं गांभीर्य ओळखून कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच आणि JRP पोलिसांनी तात्काळ रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले। सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिसांनी आरोपी सौरभ सोनावणे याला शोधून काढून त्याच्या मुसक्या आवळल्या। माझ्यासोबत अतिप्रसंग केल्याचा त्यांनी इन्सिडेंट आपल्याला सांगितला। त्याप्रमाणे आम्ही आरोपीचा शोध घेतला आणि सदर गुन्ह्यातील आरोपी आम्ही तात्काळ अटक करून त्याचे पोलीस कस्टडी रिमांड 21 पर्यंत घेतलेली आहे। पुढील तपास चालू आहे। आरोपीचं नाव आहे सौरभ सोनवणे म्हणून आरोपी आहे, 21 वर्षाचा। त्याला आम्ही अटक केलेली आहे। पुढील तपास चालू आहे। आता त्याचा रेकॉर्ड वगैरे आम्ही तपासतो आहे। त्याच्यावर किती गुन्हे दाखल आहे त्यांनी सगळं रेकॉर्ड तपास करतो। हिंदीत मात्र कल्याणसारख्या गजबजलेल्या रेल्वे स्थानकात असा प्रकार घडल्यानं सर्वच जण हादरले आहेत। शिवाय पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झालाय। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।